नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शिंदखेड्याचा विकास रखडण्यास आमदार रावल यांचे नेतृत्व जबाबदार, पत्रकार परिषदेत कामराज निकम यांचा आरोप। SSVPS महाविद्यालय धुळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात माजी विद्यार्थी तथा माजी महापौर प्रदीप करपेंनी सपत्नीक डान्स करून रसिकांना घातली भुरळ। गुरूंचं कार्य नेहमी प्रेरणादायी असतं, न्यू सिटी हायस्कूलातील कार्यक्रमात मान्यवरांचं प्रतिपादन। धुळ्यात पोलिसांची गस्ती असल्यावरही चोऱ्या होत्यातच कशा, धुळेकरांचा सवाल। सर्व्हर डाऊन होत असल्याने स्वस्त धान्य दुकानदार अडचणीत, जिल्हा प्रशासनास निवेदन। वृक्षदिंडीतून पर्यावरण टिकवण्याचा धुळ्यातून होतोय जागर। न्यू सिटी हायस्कूल धुळे ते पालक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा संपन्न। सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळते प्रेरणा, रायबा पाटील यांचे प्रतिपादन। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। शिंदखेड्याचा विकास रखडण्यास आमदार रावल यांचे नेतृत्व जबाबदार असून विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या काळात आमदार रावल यांचे अनेक कारनामे बाहेर काढू असा इशारा पत्रकार परिषदेत कामराज निकम यांनी दिला। शिंदखेड्यातील भाजपचे आमदार जयकुमार रावल यांचे कट्टर समर्थक असलेले कामराज भाऊसाहेब निकम यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला। पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार जयकुमार रावल यांच्यावर निशाणा साधला। ते म्हणाले की 32 वर्षापासून आमदार जयकुमार रावल व भाजपाशी एकनिष्ठ राहिलो, प्रामाणिकपणे काम केले, परंतु आमदार रावल यांच्याशी घेणे देणे नाही। तालुक्यात विकास न करता केवळ स्वतःचा विकास त्यांनी साधला। आज तालुक्यातील 100 गावांमध्ये पाणी टंचाई आहे। तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे आहेत। सिंचनाचा अनुशेष कायम आहे। याबाबत मी बऱ्याचदा बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र दहशतीच्या जोरावर तोंड दाबले जाते असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेतून केलाय। एकच पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष, या पक्षाबरोबर निष्ठा राहून 32 वर्ष या पक्ष सेवा केली, जनतेची सेवा केली, परंतु स्थानिक नेतृत्व यांनी वर्षात शिंदखेडा तालुका शिंदखेडा मतदारसंघात स्वतः विकास करून जनतेचा थांबवला, या संघाचा थांबवला आणि त्याला कंटाळा मी 4 वेळा राष्ट्र काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदजी पवार साहेब यांच्या नेतृत्वात पुणे पिंपरी चिंचवड येथे त्यांच्या करतोय। त्यांना सूचना करून विनंती करू की शेतकऱ्यांनी काम झालं पाहिजे, सिंचनाचं काम झालं पाहिजे, तालुक्याच्या जनतेला पाणी मिळालं पाहिजे, परंतु सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून स्वतःचा विकास कसा येईल एकच त्यांच्या मनी असते, त्याला काढून त्यांना विकास मी त्यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय घेतला। 100% सत्य मित्रांनो, सगळ्या पत्रकारांना मी विनंती करतो की मी त्यांच्या अगदी जवळ काही सेकंदाच्या अंतरावर, काही मिनिटाच्या अंतरावर नेहमी राहायचो आणि वेळोवेळी काम त्यांच्यामध्ये होत होतो आणि ते मला नेहमी होतं की हे झाले पाहिजे, झाला गेल त्यांचा व्हायचा सध्या टाकून त्या आवाज दाबण्याचा नेहमी होत होता। ते माझ्यासारख्या प्रामाणिक निष्ठावंत माणसाला जमलं त्या काळात ते माझी मुलं आणि मला सुद्धा जेलमध्ये टाकणारे असा त्यांच्याकडनं निरोप आलेला आहे। असो, परंतु आवाज कोणी दाबणे हा प्रयत्न माझा नेहमी राहील।
ते विकास झालाच नाही. मी पत्रकार परिषदेला की गावांना आज पाणी नाही, सिंचन या मतदारसंघात शून्य सिंचन आणि कसला विकास. लिमिटेड क्षेत्र आहे, याचा विकास झाला. उद्योग आणायचा असेल तो त्यांचा स्वतःपुरता उद्योग आणला. इकडं शेतकऱ्यांच्या शेतीला कवडीमोल भावामध्ये विकत घेऊन स्वतःचा उद्योग वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हे मी दररोज पाहतो. धुळ्यातील SSVPS महाविद्यालयाच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत शिकून गेलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व संगीत रजनी गाण्यांचा कार्यक्रम दिनांक 21 रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात धुळे मनपाचे माजी महापौर प्रदीप करपे यांनी सहपत्नीक तेरे चेहरे में वो जादू है या गाण्यावर नृत्य करीत रसिकांना भुरळ घातली. आजपर्यंत आपण अनेक माजी विद्यार्थ्यांचे मेळावे बघितले आहेत. प्रत्येक मेळाव्यास बॅचचे बंधन असते, म्हणून अशा मेळाव्यासाठी फक्त 25 ते 100 विद्यार्थी उपस्थित असतात. धुळ्यातील नामांकित SSVPS संस्थेच्या महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी भारतात नव्हे तर जगात विखुरलेले आहेत. माजी आमदार चिमणराव आबा पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार निर्मलाताई गावित, माजी आमदार ईश्वरजी जाधव, न्यायमूर्ती पुखराज बोरा, माननीय चंद्रकांतजी मोठे, माजी सेवानिवृत्त मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया नाशिकचे अशोक मोरे, प्रफुल्ल छाजेड असे अनेक रत्न या महाविद्यालयाने घडवले आहेत. दिनांक 21 जुलै 2024 रोजी झालेल्या या मेळाव्यात महाविद्यालयाचे सर्व माजी विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी मोलाचे योगदान दिले. या पार्श्वभूमीवर दिनांक 20 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सांस्कृतिक कार्यक्रमात जुन्या व नव्या गाण्यांवर थिरकत माजी विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली. विशेष बाब म्हणजे या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा धुळे महानगरपालिकेचे महापौर म्हणून ज्यांनी पद भूषवले ते प्रदीप करपे यांनी सहपत्नीक तेरे चेहरे पे वो जादू है या गाण्यावर नृत्य करीत रसिकांना भुरळ घातली. असे अनेक माजी विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी गाणी आदी गाण्यांवर नृत्य करून आपला आनंद द्विगुणित केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व विद्यमान प्राचार्य डॉक्टर मनोहर पाटील, प्राध्यापक डॉक्टर मोहन मोरे, संजय वराडे, राजेंद्र खैरनार, चिंतामण ताकटे, प्रदीप करपे, शशिकांत बदाणे, संजय पटेल, गोकुळ राजपूत, जिजाबराव पाटील, अशोक गिरी, प्राध्यापक शशी बोरसे, रमेश बागोल, राम सोनवणे, डॉक्टर जितेंद्र तलवारे, शशिकांत देसले, प्राध्यापक डॉक्टर मोहन पावरा, प्राध्यापक डॉक्टर अभय खैरनार, नंदू ठोंबरे, प्राध्यापक अनिल बोरसे, प्राध्यापक संभाजी पाटील आदींनी मोठे योगदान दिले. आयोजित मेळाव्याचे अध्यक्ष स्थान SSVPS महाविद्यालयाचे चेअरमन आमदार कुणाल पाटील यांनी भूषवले होते. स्वागताध्यक्ष म्हणून माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे उपस्थित होते. सुनील गवळी, सहसंपादक, माता हिंगलाज वृत्तवाहिनी, धुळे. तेरे चेहरे में वो जादू है, तेरे चेहरे में वो जादू है, दिल डोल की जाता हूँ, जाना होता है और कहीं तेरी ओर चला हूँ, तेरी ओर चला
धुळे शहरातील धुळे एज्युकेशन सोसायटी संचलित किसनराव सोनूजी करंजका न्यू सिटी हायस्कूल येथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती हर्षदाताई पाटील या उपस्थित होत्या। या कार्यक्रमाची सुरुवात महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली होती। दिनांक 20 रोजी धुळे एज्युकेशन सोसायटीच्या किसनराव सोनूजी करंजका न्यू सिटी हायस्कूल येथे गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर श्रीमती हर्षदाताई पाठक उपस्थित होत्या। तसेच शाळेचे मुख्याध्यापक VN हलकारे, शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ जे जोशी, पर्यवेक्षक श्रीमती HD कुलकर्णी व श्री SV भामरे व्यासपीठावर उपस्थित होते। सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादन करण्यात आलं। गुरूंना वंदन करण्यासाठी शाळेतील शिक्षक DS रुद्र यांनी अभंग सादर केला। यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमती हर्षदा पाठक मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगत भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे, कारण गुरु शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीचा कणा असून गुरु शिष्य यांचे नाते हे किती अटूट व पवित्र असते याविषयी विद्यार्थ्यांना गोष्टी रूपातून मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप शाळेचे मुख्याध्यापक VN हलकारे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून केला। विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। आदर्श शिष्य होण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत SK चौधरी यांनी केले। कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय SV डोंगरे यांनी करून दिला, तर उपस्थित मान्यवरांचे आभार HJ कुलकर्णी यांनी मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SH जोशी यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ SH जोशी यांनी केले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले। धुळे शहरातील राजगुरू नगरात राहणाऱ्या एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारीत 12 ग्रॅम सोन्या चांदीच्या वस्तूंसह 15,000 रुपयांची रोकड कॅश लंपास केली। या घरफोडीमुळे राजगुरू नगरात भीतीचं वातावरण पसरलंय। धुळे देवपूर भागातील प्रभाग क्रमांक 1 मधील राजगुरू नगरातील प्लॉट नंबर 3941 येथे सेवानिवृत्त शिक्षक मधुकर रामचंद्र धात्रक हे राहतात। मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडीत घरात प्रवेश केला। घरात ठेवलेल्या कपाटातील 12 ग्रॅम सोने चांदीच्या वस्तूंसह 15 ते 20,000 रुपयांची रोकड रक्कम चोरून नेली। ही घटना सकाळी लक्षात येताच मधुकर धात्रक यांनी तात्काळ देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात संपर्क केला असता पोलीस कर्मचाऱ्यांसह श्वान पथक, ठसे तज्ञ घटनास्थळी येऊन त्यांनी पाहणी केली। परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। माझे नाव मधुकर रामचंद्र धात्रक, सेवानिवृत्त शिक्षक। आम्ही रात्री 9 वाजेला मुलीकडे फुलेपाणी या ठिकाणी झोपायला गेलो। तिथून आम्ही सकाळी आलो 9 वाजेला, तर पाहिलं तर आमचं घर कुलूप तोडलेलं होतं आणि आतमध्ये गेलो तर सर्व कपाटं तोडलेली होती, वरचे बी कपाट तोडलेलं होतं। त्यानंतर आमच्या लॉकरमधले 15-20,000 रोख, बाईच्या कानातले 2 जोड चांदीच्या वस्तू, नातूंच्या अंगठ्या असा ऐवज गेलेला आहे। पोलीस येऊन गेले। पोलिसांनी शहानिशा केलेली, पुढील तपास ते करतायत। धान्य वाटपाचे ई-पॉश मशीनच्या सर्व्हरच्या अडचणी दूर करून KYCचे काम इतर शासकीय सेवा केंद्रांमार्फत घेण्यास परवानगी द्यावी, तसेच धान्य वितरण कमिशन दरमहा 10 तारखेच्या आत मिळावे अशी मागणी आज धुळे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटना धुळेतर्फे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली। प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की गेल्या 1 महिन्यांपासून सर्व्हर व्यवस्थित चालत नसल्याने ग्राहकांना धान्य वाटप व KYCचे काम वेळेवर होत नाही। यामुळे कार्डधारक व स्वस्त धान्य दुकानदार यांच्यात गैरसमज निर्माण होऊन त्याचे रूपांतर शाब्दिक चकमकीत व भांडणात होते आणि पर्यायाने रेशन दुकानदाराविरोधात विनाकारण रोष निर्माण होतो। यामुळे आम्हाला अन्यत्र ठोस मार्ग उपलब्ध करून द्यावा,
जेणेकरून आपल्या आदेशानुसार वरील सर्व कामे विना तक्रार करता येतील अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी धुळे जिल्हा संघटना अध्यक्ष मधुकर पाटील, धुळे तालुकाध्यक्ष विलास चौधरी, शिंदखेडा तालुकाध्यक्ष आर पाटील, साक्री तालुकाध्यक्ष प्रवीण खैरनार, शिरपूर तालुकाध्यक्ष राजू टेलर आदी उपस्थित होते। आज या ठिकाणी उपस्थित धुळे जिल्हा रेशन संघटना अध्यक्ष मधुकरजी पाटील, उपाध्यक्ष भाईदारजी पाटील, सचिव सुधाकर पाटील, सचिव प्रतीक पाटील, सर्व तालुक्यातील पदाधिकारी आणि रेशन संघटनेचे सर्व दुकानदार मित्र हो, आज आम्ही माननीय जिल्हा अधिकारी कार्यालयावर हे आमच्या समस्या घेऊन आलेलो आहे। रेशन संदर्भातील समस्या अशा आहेत की गेल्या एका महिन्याभरापासून ई पॉश मशीन जे आहे धान्य वाटपचं ते सुरळीत चालतच नाही। त्याच्यात अजून शासनाने आम्हाला एक काम दिलेलं आहे KYCचं। हे काम शासनाचे जे आदेश आहेत ते आम्ही पाडत आहोत आणि पाडणार पण, परंतु सर्व्हर वेळोवेळी डाऊन होतं, त्या अनुषंगाने धान्यही सुरळीत वाटप होत नाही आणि KYCचे काम पण परिपूर्ण करता येत नाही। KYCचं काम असं आहे, काही जे कार्डधारक मधले काही ग्राहक आहेत घरातले घटक, तर ते काही गुजरात, नाशिक, इतरत्र MP वगैरे राज्यात आहेत, ते त्यांच्या रजा वगैरे काढून कामधंदा सोडून गावी येतात KYCसाठी, परंतु त्यावेळेस नेमकं सर्व्हर डाऊन असतं, तो त्यांचा भाडं जातं, त्यांचा जो मोबदला जो काही तो काम करतात ते पण बुडतं आणि इकडे मशीन पण बंद राहतं। त्याच्यामुळे दुकानदार आणि ते ग्राहक यांच्यात शाब्दिक चकमक होते, मनस्ताप वाढत जातो आणि तक्रारी वाढत जातात कारण नसताना। ग्रामीण भागात शेतमजूर बहुसंख्य असल्या कारणाने ते आपली मोलमजुरी बंद करून रेशन दुकानांवर जाऊन राईनीत उभे असतात, परंतु मशीनच चालत नाही। सर्व्हर डाऊन असल्याने दुकानदार पर्यायाने तो त्यांना धान्य देऊ शकत नाही, परंतु त्यांचा तो गैरसमज होतो की धान्य आहे तरी दुकानदार धान्य देऊ शकत नाही। तर आम्ही आज त्या आशयाचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब यांना विनंतीपूर्वक सादर केलेला आहे आणि त्या विनंती अर्जाचा शासनाने विचार करावा ही आमची मागणी आहे। अन्यथा इतरत्र हे जे KYCचं काम आहे हे सेतू सेवा केंद्रामार्फत, ई सेवा केंद्रामार्फत, CST सेंटर असेल, जसं इतर योजना त्या केंद्रामार्फत केल्या जातात ना, KYC ही जी काही योजना आहे ही सुद्धा त्या केंद्रामार्फत शासनाने करून घ्यावी, जेणेकरून आमचा तेवढा लोड होईल। कारण की KYC हे काम करत असताना आम्हाला 1 रुपया सुद्धा नवा पैसा इन्कम बेनिफिट काहीच नाही, तरी आम्ही करत आहोत, कारण आपण या देशाचे लेणे लागतो। जन्मभूमी कर्मभूमी आहे, आम्ही सेवा करत आहोत, धान्य सुद्धा मोफत वाटपच करत आहोत, पण धान्य वाटपाचं जे कमिशन आहे ते येणाऱ्या महिन्याच्या तारखेच्या अगोदर आम्हाला मिळाला पाहिजे तो मोबदला। एवढीच आमची एक आग्रहाची विनंती शासनाकडे आहे आणि शासनाने ती पूर्ण करावी ही विनंती आहे। श्री पिंपळादेवी शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक ट्रस्ट संचालित श्री पिंपळादेवी विद्यालय मोहाडी उपनगर धुळेतर्फे वृक्ष संवर्धन संदर्भात वृक्षदिंडी काढण्यात आली। वृक्षदिंडीत पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी झाडे लावा, झाडे जगवा, वृक्ष लागवड काळाची गरज या संदर्भात जनजागृती करण्यात आली। श्री पिंपळादेवी शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक ट्रस्ट संचालित श्री पिंपळादेवी विद्यालय मोहाडी येथे वृक्षदिंडी कार्यक्रम संपन्न झाला। धुळे शहरातील मोहाडी येथील श्री पिंपळादेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय वृक्षदिंडी कार्यक्रम आज दिनांक 20 जुलै 2024 रोजी सकाळी 8 वाजता पिंपळादेवी विद्यालयापासून संपूर्ण मोहाडी परिसरातून भव्य अशी वृक्षदिंडी मिरवणूक काढण्यात आली। वृक्ष संवर्धन संदर्भात या ठिकाणी जनजागृती करण्यात आली। झाडे लावा, झाडे जगवा, वृक्ष लागवड काळाची गरज अशा विविध घोषणा देत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडीमध्ये सहभाग नोंदवला। संपूर्ण मोहाडी परिसरात मिरवणूक काढून जनजागृती करण्यात आली। नागरिकांनी देखील आपल्या घराजवळ परिसरात जास्तीत जास्त वृक्ष लावावे असे आवाहन या दिंडीमार्फत करण्यात आले। प्रत्येक विद्यार्थ्याला 1 झाड देऊन त्याचे वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी देण्यात आली। 60 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक अंतर्गत सदर वृक्ष संवर्धन केले जाणार असून कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिनांक 21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमा असल्याने या ठिकाणी प्रतिमा पूजन त्याचबरोबर वृक्षदिंडीच्या सुरुवातीला वृक्षपूजन करण्यात आले। कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी श्री पिंपळादेवी शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक ट्रस्ट संचालित पिंपळादेवी विद्यालय मोहाडी येथील संस्थापक अध्यक्ष विनायक बापूजी शिंदे, प्राचार्य तथा मुख्याध्यापक RV पाटील सर,
उपमुख्याध्यापक KR सावंत, पर्यवेक्षक SS पाटील, संचालक SB पाटील, HD बाविस्कर तसेच ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळेस निसर्ग समितीचे अध्यक्ष प्रेमकुमार आहिरे, राज्य महासचिव संतोष पाटील, शिंदखेडा तालुकाध्यक्ष RR सोनवणे तसेच वारकरी या वृक्षदिंडीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तर या कार्यक्रमासाठी श्री पिंपळदेवी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले। दिवसाच्या निमित्ताने आपण गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अगोदर साजरा केला आणि तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती कि सबसे बड़ा है गुरु आणि गुरु से बड़ा है उसका ध्यास। समाजामध्ये अनेक असे व्यक्ती असतात की त्यांच्यापासून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं, मार्गदर्शन मिळतं आणि आपल्या आईवडिलांपासून तर गुरुजनांपासून तर जे आपल्याला मार्गदर्शन करतात ते सर्व आपले गुरु असतात। आणि नुसतं गुरु करून चालणार नाही तर गुरुविषयी आपल्याला प्रेम असले पाहिजे, आस्था असली पाहिजे, ध्यास असला पाहिजे। आणि म्हणून आपण चांगल्या गोष्टींचा संकल्प या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने करणार आहोत। सगळ्यात छानपैकी मार्गदर्शन आपल्या विद्यालय सन्माननीय उपमुख्याध्यापक सावंत सरांनी सांगितलं की अग्नीच्या देवतेपासून तर पावसाच्या देवतेपासून तर महर्षी व्यासांचा जन्म काय झाला, त्याचं कार्य काय आहे आणि विचारपीठाला व्यासपीठ आपण कसं संबोधतो या संदर्भामध्ये सावंत सर असतील, कापडे सर असतील यांनी मार्गदर्शन केलं। सर्व लाडक्या माझ्या विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आदरणीय बापूजी आणि सर्व प्रमुख अतिथी आमच्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण एकत्र आलेले आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या गावाचे जनसेवक, आपल्या संस्थेचे संस्थापक, आपल्या सर्वांचे प्रेरणा मार्गदर्शक आदरणीय बापूजी कार्यक्रमाच्या खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी संवाद साधता यावा, काहीतरी एक चांगला संदेश आपल्याला देता यावा आणि म्हणून वृक्षाचं काय महत्व आहे, नुसतं वृक्षारोपण करून चालणार नाही तर वृक्षाचं सुद्धा संवर्धन आपल्याला करायचंय। आणि आज ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून आपण जे काही पाहतोय की जून महिना सुरू झाला, पावसाळा सुरू झाला, अजूनही काही ठिकाणी पाऊस नाही, काही ठिकाणी खूप ढग फुटीसारखा असा पाऊस पडतो आणि मग काही ठिकाणी खूप पाऊस होता, अतिवृष्टी होते, काही ठिकाणी पाऊसच पडत नाही। आणि या सर्व याच्या माध्यमातून आज आपण आपल्या शाळेमध्ये, आपल्या गावामध्ये वृक्षदिंडीचा, वृक्षारोपणाचा आणि वृक्ष संवर्धनाचं महत्व कळावं याच्यासाठी जे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी जे निसर्ग मित्र समितीचे संस्थापक आहेत असे प्रेमकुमार आहिरे सर, की ज्यांना छत्रपती अवॉर्ड या निसर्ग मित्र समितीला राज्याचं मिळालेलं आहे। त्याचबरोबर हे राज्याचे संघटक म्हणून काम करतात आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यात राज्यभर मार्गदर्शन करतात। एक हाडाचे शिक्षक होते, एक चांगले 28 वर्षे कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख होते, सेवानिवृत्त झाले, पण समाजासाठी स्वतःसाठी कोणी जगतं। आपले बापूजी नेहमी म्हणतात की पशुपक्षी सुद्धा स्वतःसाठी जगतात पण दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये ज्याला आनंद असतो, असे या वृक्ष लागवडीचे, वृक्षारोपणाचे, वृक्ष संवर्धनाचे, वृक्ष या निसर्ग मित्र समितीच्या माध्यमातून जे महत्वपूर्ण काम करतात असे संतोष आबा पाटील इथं आलेले, त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो। त्याचबरोबर शिंदखेडा तालुक्याचे या निसर्ग मित्र समितीचे अध्यक्ष असलेले सोनवणे सर आलेले, त्यांचे स्वागत करतो। आपल्या गावाचे भरणी मंडळ आलेले, त्यांचं स्वागत करतो। आपल्या विद्यालय सन्माननीय विश्वस्त आणि आपले सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक बापूसाहेब पाटील, बापूसाहेब बाविस्कर सर, माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षक कर्मचारी बंधू भगिनी, लाडके माझे सर्व छोटे छोटे विद्यार्थी, विद्यार्थिनी बंधू आणि भगिनी। किसनराव सोनूजी करंजगाड, न्यू सिटी हायस्कूल धुळे येथे पालक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा संपन्न झाली। ही सर्वसाधारण सभा मुख्याध्यापक हलकरे सर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली। यावेळी व्यासपीठावर शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ जे जोशी, पर्यवेक्षक श्रीमती HD कुलकर्णी, SV भामरे, पालक शिक्षक संघाचे माजी सचिव श्री PS साळुंके, पालक शिक्षक संघाचे माजी खजिनदार श्री AK वानखेडे सर व्यासपीठावर उपस्थित होते। सर्वप्रथम PS साळुंके यांनी मागील वर्षाच्या पालक शिक्षक संघाचा अहवाल सादर केला। श्री AK वानखेडे यांनी पालक शिक्षक संघाचा मागील वर्षाचा जमा खर्च हिशोब सादर केला। यानंतर शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ जे जोशी मॅडम
यांनी शालेय शिस्त या विषयावर मार्गदर्शन केले, तर श्री A.V. पाटील सर यांनी विविध शिष्यवृत्ती परीक्षांबाबत पालकांना माहिती दिली. नंतर श्री S.K. चौधरी यांनी नूतन शैक्षणिक वर्षाची कार्यकारिणी निवड उपस्थित पालकांपैकी काही प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले व काही महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. चालू शैक्षणिक वर्षासाठी उपाध्यक्ष म्हणून रत्नाकर दत्तात्रय पाटील यांची निवड झाली, तर पालक शिक्षक संघाचे सहसचिव म्हणून सौ वासंती नितीन दीक्षित यांची निवड झाली, तर पालक शिक्षक संघाचे सचिव म्हणून सौ S.V. डोंगरे, खजिनदार म्हणून सौ S.H. जोशी यांची निवड करण्यात आली. यानंतर सभेचा अध्यक्ष समारोप शाळेचे मुख्याध्यापक V.N. हलकारे सर यांनी केला. उपस्थितांचे आभार सौ V.P. सुळे यांनी मानले. सभेचे सूत्रसंचालन सौ S.H. जोशी यांनी केले. परीक्षा देऊन स्कॉलरशिप मिळतात त्याच्या संदर्भात बोलूया. इयत्ता 5वी पासून सुरुवात करूया. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप एक्झाम असते. पूर्वी ज्यावेळेस आपण शिकत होतो शाळेमध्ये त्यावेळेस त्या स्कॉलरशिप परीक्षा 4थी आणि 7वीला व्हायच्या. आता त्या परीक्षा 5वी आणि 8वीला व्हायला लागलेल्या आहेत. ठीक आहे. तर 5वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपला बसता येतं, 8वीच्या विद्यार्थ्यांनाही स्कॉलरशिपला बसता येतं. आता या परीक्षेचं नावच स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्ती परीक्षा आहे. स्कॉलर शब्दाचा इंग्रजीतून अर्थ तुम्हाला चांगल्या पद्धतीने, इंग्रजी शब्द आहे त्याचा अर्थ तुम्हाला चांगल्यापैकी माहिती असेल. स्कॉलर विद्यार्थी कोणाला म्हणतो आपण की जे त्यांच्यामध्ये अंगी विशेष गुणवत्ता असते, खूप चांगला अभ्यास केलेला असतो. अशा विद्यार्थ्यांना अजून प्रोत्साहन मिळावं आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये ज्या स्पर्धा परीक्षा असतात, जसे की 12वी नंतर इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनला, मेडिकलच्या ऍडमिशनला सगळ्या एंट्रन्स एक्झाम द्यायला लागतात. MPSCच्या परीक्षा, UPSCच्या परीक्षा नोकऱ्यांसाठी द्यायला लागतात. तर या परीक्षांसाठीचा जो बेस आहे, पाया आहे, तो तयार व्हावा याकरता 5वी आणि 8वी स्कॉलरशिप. धुळे तालुक्यातील गोताणे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आज जवाहर कृतज्ञता ट्रस्टतर्फे व धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे चिरंजीव रायबा कुणाल पाटील यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत दप्तराचे वाटप करण्यात आले. रायबा पाटील यांच्या या स्तुत्योपक्रमाचे शाळेतर्फे आभार मानण्यात आले आहे. आज दिनांक 22 जुलै 2024 रोजी जिल्हा परिषद शाळा गोताणे येथे जवाहर कृतज्ञता ट्रस्टतर्फे धुळे ग्रामीणचे लाडके व पाणीदार आमदार आदरणीय श्री कुणालबाबा पाटील यांच्यातर्फे त्यांचे चिरंजीव तरुणांचे युवा नेतृत्व श्री रायबा कुणाल पाटील यांच्या हस्ते शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत दप्तर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. याआधी सुद्धा त्यांनी जवाहर कृतज्ञता ट्रस्टतर्फे मोफत वह्या वाटप केल्या आहेत, जेणेकरून धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक मदतीबरोबर त्यांना शिक्षणाविषयी आवड निर्माण होईल, त्यांना प्रोत्साहन मिळेल म्हणून नेहमीच आमदार कुणालबाबा पाटील यांच्याकडून असे उपक्रम राबवले जातात. मुलांना शालेय दप्तर मिळतात, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आयोजकांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. जवाहर कृतज्ञता ट्रस्टच्या मार्फत असे अनेक मोठमोठे शैक्षणिक उपक्रम घडो यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, उपशिक्षक वृंद तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तथा आध्यात्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शिंदखेड्याचा विकास रखडण्यास आमदार रावल यांचे नेतृत्व जबाबदार, पत्रकार परिषदेत कामराज निकम यांचा आरोप. SSVPS महाविद्यालय धुळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात माजी विद्यार्थी तथा माजी महापौर प्रदीप करपेंनी सपत्नीक डान्स करून रसिकांना घातली भुरळ. गुरूंचं कार्य नेहमी प्रेरणादायी असतं, न्यू सिटी हायस्कुलातील कार्यक्रमात मान्यवरांचं प्रतिपादन. धुळ्यात पोलिसांची गस्ती असल्यावरही चोऱ्या होत्यातच कशा, धुळेकरांचा सवाल. सर्व्हर डाऊन होत असल्याने स्वस्त धान्य दुकानदार अडचणीत, जिल्हा प्रशासनास निवेदन.
वृक्षदिंडीतून पर्यावरण टिकवण्याचा धुळ्यातून होतोय जागर. न्यू सिटी हायस्कूल धुळे येथे पालक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा संपन्न. सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळते प्रेरणा, रायबा पाटील यांचे प्रतिपादन. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.